मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता प्रचाराचा अंतिम दिवस येऊ लागलेला आहे। प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। उमेदवार आता त्यांचा प्रचार संपून प्रत्येक बिल्डिंग असेल, सोसायटी असेल आणि चाळी असेल इथे शेवटचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत दादरमधल्या प्रिया सरवणकर आहेत, शिवसेनेचे उमेदवार। त्या आता सर्व बिल्डिंग आणि सोसायट्या ज्या आहेत तिथे प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। तुमचा या वॉर्डासाठी विकासाचा अजेंडा काय? तुम्ही नगरसेवक झालात तर नेमकं काय करणार आहात तुम्ही? या विभागामध्ये सगळ्यात पहिलं तर शिवाजी पार्कमध्ये धुळीचा इश्यू आहे, तर ती समस्या मी सगळ्यात पहिली सोडवण्याचा प्रयत्न करेन। त्याचप्रमाणे इथे जे रोड आहेत किंवा जे फुटपाथ आहे तर ते बऱ्याच ठिकाणी तुटलेले, नीट नाही आहेत। तर माझा प्रयत्न हाच असेल की माझ्या प्रभागातले सगळे फुटपाथ हे चालण्यायोग्य बनवेन। दुसरी गोष्ट म्हणजे इथे स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आहे, तर स्वच्छतेचा मी प्राधान्याने अगदी दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्याकडे लक्ष देईन। त्याचप्रमाणे इथे 100-150 वर्ष जुन्या इमारती आहेत, तर इथे सामूहिक पुनर्विकास, त्याचप्रमाणे पागडीयुक्त इमारती जर इथे सरकार आलं आज शिवसेना भाजपचे जे येणारच आहे, तर त्या माध्यमातून आम्ही जी पागडीमुक्त इमारती, पागडीमुक्त मुंबई हे जे धोरण आहे ते आमच्या प्रभागामध्ये नक्कीच राबवू आणि जास्तीत जास्त नागरिकांना चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं घर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। दादरकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष असतं, कारण मध्यवर्ती ठिकाण आहे, तर या ठिकाणी अनेक ऐतिहासिक स्थळं देखील आहेत। विशेषतः शिवाजी पार्क स्मशानभूमी संदर्भात तुम्ही पुढाकार घेतला होता आणि तिचं नूतनीकरण आणि अनेक कामं देखील विकासाचे तुम्ही केलेत। शिवाजी पार्क धुळीचा देखील प्रश्न गंभीर आहे, मात्र त्याबद्दल राजकारण देखील तितकंच केलं जातं। शिवाजी पार्कमधील धूळ याला कारणीभूत हे उभाटाचं सरकार आणि उभाटाच्या माजी नगरसेविका या आहेत, हे संपूर्ण प्रभागाला माहिती आहे आणि नक्कीच आम्ही पुढाकार घेऊन आज त्या धुळीचा प्रश्न आम्ही जास्तीत मोठ्या प्रमाणावर लवकरात लवकर सोडवू। त्याचप्रमाणे इथे आज सिद्धिविनायक मंदिरसुद्धा आहे, तर सिद्धिविनायक मंदिरमध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर तो आम्ही लवकरात लवकर सोडवू। इथे जी गर्दी होते ती कशी कंट्रोलमध्ये करता येईल आणि इथल्या नागरिकांना आज रस्ते चालण्यायोग्य नाही, कारण की इथे खूप गर्दी होते मध्ये, ज्या वेळेला संकष्टी म्हणा किंवा मंदिराचं काही एखादं पाडवा म्हणा, त्यावेळेला नागरिकांची खूप गैरसोय होते, स्थानिक नागरिकांची। तर आमचं पहिलं प्राधान्य हेच असेल की स्थानिक नागरिकांना त्रास न होता ज्या प्रकारच्या की ट्रॅफिकची समस्या झालं, पार्किंग व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही पुढाकार घेऊ। तुमच्यासोबत महिला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, त्यातून प्रतिसाद कसा भेटतो तुम्हाला? खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, कारण की गेली 7 वर्ष आज इथल्या ज्या लोकप्रतिनिधी होत्या त्या जरी महिला असल्या तरी पण त्या प्रभागात कुठे काम करताना दिसल्याच नाही। त्यामुळे लोकांचा म्हणजे नागरिकांचा खूप राग आहे की आमच्या लोकप्रतिनिधी 7 वर्षापूर्वी मत घेऊन गेल्या पण त्यानंतर त्या कधी आल्याच नाही, त्यांची प्रभागात काही कामच नाही आहेत। त्यामुळे नागरिक खूप संतप्त आहेत। जेव्हा मी घरोघरी जाते त्यावेळेला लोकांना आनंद होतो, नागरिकांना आनंद होतो। मतदार म्हणतात आम्हाला एक तरुण नेतृत्व मिळते, आम्ही नक्कीच तुझ्या पाठीशी उभे राहू आणि तुला एक तरी संधी आम्ही नक्कीच देऊ। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती, ती प्रचंड यशस्वी ठरली होती विधानसभा निवडणुकीत, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून येतो का? नक्कीच लाडकी बहीण ही योजना आज आमच्या माहीम विधानसभेमध्ये आम्ही जवळजवळ 12,000 लाडक्या बहिणीपर्यंत ही योजना आम्ही पोहोचवली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद आहे, कारण की उभाटाच्या सरकारने किंवा उभाटाने ती योजना कशी बंद पाडता येईल याच्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लाडक्या बहिणीच्या पाठीशी राहिले आणि ही योजना अजूनसुद्धा चालू आहे। त्यामुळे महिलांना खूप आनंद आहे, महिलांना विश्वास आहे की देवेंद्रजींचे सरकार आणि एकनाथजींचे सरकार हे नक्कीच आपल्या पाठीशी राहील। लाडकी बहीण योजनाच काय, महिलांसाठी कित्येक योजना आल्या, लहान मुलींसाठी लेक लाडकी योजना, अशा कित्येक योजना आल्या की ज्याच्यामुळे आज मराठी माणूस आणि नागरिक, सर्वसामान्य नागरिक आज खुश आहे। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव, उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।